नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रेमामध्ये पुरुषाची समजा मिथुन राशी असेल आणि स्त्रीची कर्क राशी असेल, तर त्यांचं जे प्रेम आहे किंवा जे रिलेशनशिप आहे हे कशाप्रकारे पुढे जाईल. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आकर्षणाचा बिंदू होता, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यावर लक्ष देणं गरजेचं आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे तुमच्या दोघांमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतील किंवा गोष्टी ज्या आहेत त्या ब्रेकअपपर्यंत जाऊ शकतील. एकंदरीत तुमचं संपूर्ण जे व्यक्तिमत्व आहे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा प्रेमामध्ये तुमच्या आशा अपेक्षा नेमक्या कशा प्रकारच्या असतात, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की मिथुन राशीचे जे पुरुष आहेत यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. मिथुन राशीच्या पुरुषांबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की नजरेत भरते ते म्हणजे त्यांचं बोलणं, त्यांची संवाद साधण्याची कला ही अतिशय उत्तम असते. म्हणजे कुठल्याही व्यक्तीबरोबर संवाद साधण्यामध्ये हे अगदी पारंगत असतात. त्यामागचं कारण हेच असतं. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं बोलणं, हसत बोलणं किंवा दुसऱ्याचा सेल्फ रिस्पेक्ट कायम ठेवून बोलणं, हा जो भाग आहे हा भाग मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहानपणापासून हे चिकित्सक आणि चौकस असतात. खास करून चौकस जास्त असतात. प्रत्येक गोष्टीबद्दलची त्यांना माहिती हवी असते. प्रत्येक प्रश्नाचं त्यांना उत्तर हवं असतं आणि ती माहिती किंवा उत्तर त्यांच्याकडे असतं. त्यामुळे बऱ्याच वेळेस बऱ्याचशा क्षेत्राबद्दलचं त्यांना ठीकठाक असं नॉलेज असतं. खूप एंडक नसतं, खूप सखोल नसतं, परंतु दुसऱ्याशी संवाद साधण्या इतपत तरी नक्कीच असतं. त्यामुळे होतं काय की एखाद्याबद्दल त्याच्या आवडीच्या विषयावरती जर का तुम्ही बोललात तर एकंदरीतच एक मानसिकता ते जे कनेक्ट होतो ज्याला आपण म्हणतो, ती कनेक्ट ह्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं राहणीमान सुव्यवस्थित नीटनेटक्याने टापटीप राहणीमान असतं. परंतु राहणीमानाकडच्या संदर्भात एक गोष्ट निश्चित आहे आणि एकंदरीतच मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे अस्थिरता. अस्थिरता ही त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, त्यांच्या राहणीमानामध्ये, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांचं करिअर या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना बदल कायम आवडतो. बदल हा त्यांच्या जीवनाचाच पाया असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे फॅशन स्टेटमेंट हे नेमकं तुम्हाला एका प्रकारचं दिसणार नाही. ते कायम बदलत असतं. म्हणजे आधुनिक विचारांशी सुसंगत असं ही रास आहे की या राशीचे पुरुष आहेत. त्याच्यामुळे त्यांचं राहणीमान थोडंसं बदलत असतं, परंतु राहणीमान चांगलं असतं आणि त्यांचं वागणं बोलणं हे सुद्धा चांगलं असतं, म्हणजे मर्यादित असतं. आणि त्यामुळे आकर्षक अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. आणि होतं काय की त्यामुळे त्यांचा जो मित्रपरिवार असतो तो बराच मोठा असतो, भरपूर मोठा असतो. कारण चुकूनही दुसऱ्याचा अपमान होईल किंवा त्याला वाईट वाटेल अशा प्रकारची शब्दरचना किंवा अशा प्रकारे कधीही बोलत नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे आकलनशक्ती, ग्रहणशक्ती चांगली असल्यामुळे शाळा कॉलेजचे शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करतात आणि संवाद साधण्याची चांगली सवय असल्यामुळे तशाच प्रकारच्या जे फील्ड आहे त्याच्यामध्ये खूप पुढे सुद्धा जातात. इथे 2-3 गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता. या राशीचे जे पुरुष आहेत त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता थोडीशी कमी असते. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा निर्णय घ्यायचा झाला तो द्विधा अवस्थेमध्ये जातात, करायचं की नाही करायचं, आणि त्यामुळे गोष्टी थोड्याशा लांबल्या जातात. आणि बऱ्याच वेळा या एका गुणामुळे त्यांच्या जीवनातल्या चांगल्या संधी हातातून निसटून जातात. अर्थात या गोष्टीवर थोडंसं काम करणं गरजेचं आहे. याच्यामुळे एक कारण असं असतं की एकदा जर का तुम्ही निर्णय घेतला तर त्या निर्णयाची जबाबदारी तुमच्यावरती येते आणि निर्णयाची जबाबदारी यांच्यावरती आली तर मग थोडेसे स्विंग होतात. पटकन त्यांना त्या गोष्टी कधी कधी सुचत नाहीत, ब्लँक झाल्यासारखं वाटतं. स्ट्रेस आला, लक्षात घ्या, मिथुन राशीचे जे पुरुष आहेत त्यांना स्ट्रेस आला तर त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये तुम्हाला त्यांच्या वागण्या बोलण्यातला जो फरक आहे तो तुम्ही सहजपणे ओळखू शकाल. तर अर्थात या गोष्टीवर सुद्धा थोडंसं काम आहे. जे एखादी गोष्ट घेतली हातात की त्याचा संपूर्णपणे जिद्द, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम करण्यासाठी जबरदस्त लागणारी जी ऊर्जा आहे किंवा मेहनत आहे, या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं. बाकी बौद्धिक फार चांगलं असतं, परंतु जिद्द, चिकाटी किंवा मेहनतीपणा याही गुण जर का अंगीकारले तर या राशीचे जे पुरुष आहेत तो जीवनाचा बराच मोठा पल्ला गाठू शकते. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे आणि प्रत्यक्षात अंमलात आणणं थोडंसं गरजेचं आहे. स्वतःच्या शारीरिक फिटनेसकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. एकंदरीत बाकीचं जर का सांगायचं झालं तर ह्यांचा जो नेचर आहे हा निरागस असतो, छोट्या मुलासारखा असतो. म्हणजे दिवसाला बऱ्याचशा मूड स्विंग होतात अगदी छोट्या छोट्या कारणामुळे. म्हणजे एखाद्या गोष्टी म्हणजे मूड स्विंग होण्याकरता खूप मोठं कारण असायला हवं असं सुद्धा नाही. तर जसं म्हणजे अनुभवाने थोडेसे शहाणे होणार असतं, जसं की छोटी मुलं असतात की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये क्युरियासिटी असते, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्याच्या मूड स्विंग होतात. तर ही गोष्ट साधारण त्याच्यामध्ये तशी म्हटली तर पॉझिटिव्ह पण आहे, थोडीशी निगेटिव्ह आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण खूप वय झालं तरी सुद्धा अशा प्रकारचा स्वभाव हा मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येतो. खास करून मिथुन राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत: मृग, आद्रा आणि पुनर्वसू.
पैकी मृग नक्षत्राचे जे पुरुष आहेत यांचा जो स्वभाव असतो, याचा जो नेचर असतो हा थोडासा वेगळा असतो. लक्षात घ्या, हे वाचन वेडे असतात. पुस्तकाचं ज्ञान किंवा बऱ्याचशा गोष्टींचं ज्ञान, बऱ्याचशा क्षेत्रांमधलं जे ज्ञान आहे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं असतं आणि जबरदस्त चपळ असतात. लक्षात घ्या, ॲक्टिव्हिटी यांच्यामध्ये एका जागी स्थिर कधीही बसणार नाही. म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये किंवा त्यांच्या डोक्यांमध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचे विचार हे चालू असतात. त्याच्यामुळे शांत किंवा निवांतपणा हा जो भाग आहे, हा भाग तुम्हाला साधारणतः मिथुन राशींच्या पुरुषामध्ये दिसणार नाही. म्हणजे खास करून मृग नक्षत्रामध्ये. आणि बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असतात. छोट्या छोट्या गोष्टीचं ज्ञान खूप चांगलं असं. निर्णय घ्यायचा झाला तर थोडासा वेळ लावतील, परंतु जो काय निर्णय घेतील तो नेमका असेल. मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांचे निर्णय सहसा चुकत नाही. दुसरं जे नक्षत्र आहे ते आद्रा नक्षत्र, अर्थात आद्रा नक्षत्र यांचं जे बौद्धिक असतं ते खूप चांगलं असतं. आणि साधारणतः आद्रा नक्षत्राचे जे पुरुष असतात ते अनुभवाने शहाणपण त्याच्यामध्ये आलेलं असतं. त्याच्यामुळे ही गोष्ट खूप चांगली असते. दुनियादारी यांना खूप चांगल्या प्रकारची माहिती असते. कुठल्या व्यक्तीबरोबर कसं बोलायचं, किती बोलायचं, कुठे थांबायचं, कशाप्रकारे त्याला कन्व्हिन्स करायचा, हा जो भाग आहे, हा भाग आद्रा नक्षत्राच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. आणि जीवनाबद्दलची एक जी समज असते, ज्याला आपण प्रॅक्टिकल नॉलेज किंवा व्यवहारिक ज्ञान आहे, ते आद्रा नक्षत्राच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारचा ठाऊक असतं आणि तशाच प्रकारच्या क्षेत्रामध्ये ते स्वतःचं करिअरसुद्धा करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरच्याला समजून घेणं, तडजोड करणं, हा जो भाग आहे, आद्रा नक्षत्राच्या पुरुषांमध्ये खूप चांगलं होतं. अर्थात थोडंसं आद्रा नक्षत्राचे जे पुरुष आहे हे जे स्थापित ज्या काही गोष्टी आहे त्याच्यापेक्षा थोडंसं काही वेगळं करण्याचं त्यांचा मानस असतो किंवा त्यांचा विचार असतो. त्यांचं ध्येय सुद्धा तशाच प्रकारचं असतं. म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेले समज किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टी करण्यामध्ये त्यांना तेवढं फार काही स्वारस्य नसतं. थोडंसं काही वेगळं करायचं, थोडंसं काही युनिक करावं, हा जो भाग आहे, हा भाग आद्रा नक्षत्राच्या पुरुषामध्ये थोडंसं जास्त दिसून येतो. तिसरं जे नक्षत्र आहे ते पुनर्वसू नक्षत्राचे पहिले जे 3 चरण आहेत हे मिथुन राशीमध्ये दिसून येतात. अर्थात पुनर्वसू नक्षत्र जे आहे हे एखाद्या वेलीसारखं आहे. म्हणजे सपोर्टने किंवा एखाद्याच्या आधाराने पुढे जाणारं आहे. मनाचे खूप साफ असतात, ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप चांगलं असतं. धार्मिकता, आध्यात्मिकता किंवा देवभक्ती, देवावरती विश्वास ठेवणं, हा जो भाग आहे, हा भाग यांच्यामध्ये खूपच जास्त प्रमाणात दिसून येतो. अर्थात स्वतंत्र बुद्धिमत्ता असते, परंतु त्याचा प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन करणं ह्यांना थोडंसं कठीण होऊन बसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं आरोग्याच्या बाबतीमध्ये किंवा शारीरिक आरोग्याच्या बाबतीत थोडेसे वीक असतात. छोट्या छोट्या गोष्टींनी किंवा थोडीशी जास्त मेहनत केली तर लवकर थकून जातात, मलूल होतात. अर्थात त्यावर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. मात्र स्वभाव खूप चांगला असतो. यांच्यामध्ये माणुसकीचा जो भाव आहे तो खूप चांगला असतो आणि दुसऱ्याला मदत करायची जी भावना असते ती सुद्धा पुनर्वसू नक्षत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. आता इथे एक गोष्ट आहे ती पुनर्वसू नक्षत्रात थोडीशी युनिक असते. पुनर्वसू नक्षत्राचे जे पुरुष असतात किंवा संपूर्ण जे पुनर्वसू नक्षत्र आहे ते थोडंसं भाग्यवान आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टीच्या संदर्भात त्यांच्या मनात नसताना सुद्धा गोष्टी ज्यावेळेस ते एखादा प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशनमध्ये येतात त्यावेळेस कुठून ना कुठून त्यांना ती मदत मिळते. तर एकंदरीत तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल की जे मिथुन राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. अस्थिरता हा यांचा पाया आहे. लक्षात घ्या, यांच्याकडे पैसे सहसा टिकत नाही. म्हणजे नेहमी नवीन नवीन वस्तू घ्यायच्या किंवा नवीन नवीन गोष्टी घ्यायच्या, हा जो भाग आहे म्हणजे जास्त खोलवर विचार करत नाहीत. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. त्यानंतर आपण थोडं चर्चा करू की कर्क राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे. राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे. आणि ही जी रास आहे ही रास साधारणतः चरस स्वरूपाची रास आहे. लक्षात घ्या, कर्क जी रास आहे ही संपूर्ण याच्यामध्ये स्त्री तत्व दिसून येतं. जसं की मेष रास आहे किंवा सिंह रास आहे त्याच्यामध्ये संपूर्ण पुरुष तत्व असतं. मात्र कर्क जी रास आहे त्याच्यामध्ये संपूर्ण स्त्री तत्व असतं. तर अर्थातच कुठल्याही स्त्रीची जर का कर्क रास असेल त्याच्यामध्ये जे स्त्री तत्व आहे ते दुप्पट होतं. आता स्त्री तत्व म्हणजे काय की त्यांना गॉसिपिंग खूप आवडतं, बोलणं खूप आवडतं, वाणीवरती कमांड म्हणता येणार नाही, परंतु कित्येक तास एखाद्या विषयावरती, छोट्याशा विषयावरती सुद्धा बोलण्याची जी ताकद आहे ही ताकद कर्क राशीच्या स्त्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे असते. आणि खास करून इमोशनल असतात. घरातल्या नातेसंबंधावरती बोलणारे जास्त असतात. काय घरातील गोष्टींवरती बोलणारे थोडेसे जास्त असतात, ज्याला आपण गॉसिपिंग वगैरे म्हणतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं सौंदर्य अतिशय चांगलं असतं. लोभस होणं सौंदर्य असतं. म्हणजेच कुठल्याही प्रकारची जर का फॅशन जरी केली तरी ते त्यांना व्यवस्थित जमते. आणि फार काही ते फॅशनेबल वगैरे नसतात, परंतु मुळातच समजा अभिजात सौंदर्याचा लेयर जर काय लाभलेला असेल तर कुठल्याही प्रकारची फॅशन त्यांना जमून जाते किंवा ती व्यवस्थित वाटते. अशाच प्रकारचं साधारण कर्क राशीच्या स्त्रीमध्ये ज्या गोष्टी त्या दिसून येतात, बोलके यांचे डोळे असतात ते फार बोलके असतात आणि खूप इमोशन असतात. म्हणजे त्यांच्या एकंदरीत
चेहऱ्यावरून तुम्हाला समजेल की त्यांच्या मनात काय चाललेलं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे वाणी खूप चांगली असेल, अपशब्द किंवा दुसऱ्याला लागेल असे शब्द यांच्या वाणीतून तुम्हाला सहसा दिसणार नाही. आणि मुळामध्ये घरातील संस्काराखाली वाढलेली ही स्त्री असते. घरातल्या लोकांशी जी अटॅचमेंट असते ती ही जबरदस्त असते. म्हणजे आपल्यापेक्षा घरची जी माणसं आहेत, खास करून आईच्या संदर्भातली जी अटॅचमेंट असते ही अगदी वेगळ्याच पातळीवरची असते. नेक्स्ट लेवल आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारची असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्कारात वाढणारी असते. मुळामध्ये कर्क राशीची जी स्त्री आहे ही प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये येणंच कठीण आहे. ती जर का आली तर तुम्ही तुमचं भाग्य समजा, कारण नंतर तुमची संपूर्ण जबाबदारी ती घेईल. लक्षात घ्या, एखाद्या गृहिणीप्रमाणे ती प्रेमामध्ये सुद्धा स्वतःचा तिचा जो प्रियकर असतो त्याला ट्रीट करते. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे त्याला मान देणं, त्याच्या आवडीनिवडी बघणं, त्याच्या संपूर्ण आयुष्याबद्दलचा विचार करणं हे तिचं स्वप्न असतं. आणि तशाच प्रकारे तिचं एकदम जी रिॲक्शन असते, इंटरॅक्शन असते ती सुद्धा तुम्हाला प्रेमामध्ये दिसू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचे, कशा प्रकारे मिळवायचे याचं चांगलं ज्ञान हे कर्क राशीच्या स्त्रीला खूप चांगल्या प्रकारे असतं. लक्षात घ्या, संपूर्ण स्त्रीतत्व असून सुद्धा कर्क राशीची स्त्री आहे ती मेहनती असते. मेहनतीला मागे बघणारी नसते, मागे पुढे बघणारी नसते. ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. कंटिन्युअस काम करण्याची जी तयारी आहे ती सुद्धा कर्क राशीच्या स्त्रीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. एकंदरीतच आपली फॅमिली, तिच्यासाठी त्यांची जी फॅमिली आहे ही सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. म्हणजेच एक जी गोष्ट आहे ती थोडी महत्त्वाची, की कर्क राशीची स्त्री जर का तुमच्या रिलेशनशिपमध्ये असेल तर चुकून सुद्धा तिच्या घरच्यांबद्दल किंवा आईबद्दल तुमच्या तोंडातून सहज अगदी साधा जरी शब्द वेगळा गेला तरी ती तो लगेच पकडेल किंवा मग गोष्टी तुमच्या रिलेशनशिपच्या टोकाच्या सुद्धा होऊ शकते. तर अर्थात त्यावरती काम करणं गरजेचं आहे. म्हणजे याचा उलट अर्थाने तुम्ही असं सुद्धा घेऊ शकता की कर्क राशीच्या स्त्रीला समजा तुम्हाला कायम सुखी, खुश किंवा आनंदी ठेवायचं असेल तर तिला काय मोठी महागडी प्रेझेंट वगैरे द्यायची गरज नाही. फक्त घरातल्या व्यक्तींबरोबर खूप चांगलं चांगलं बोला, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होऊन जातील. आता कर्क राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत: पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा. पैकी पुनर्वसू नक्षत्र हे जे शेवटचं जे चरण आहे ते कर्क राशीचं पहिलं चरण आहे. लक्षात घ्या, हे अतिशय महत्त्वाचं आणि अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारच्या या स्त्रिया असतात. आणि यांच्यामध्ये लक फॅक्टर खूप चांगला असो, नाकासमोर चालणारे असतात, ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप चांगली असते. फक्त स्वतःचा निर्णय स्वतः घेणं थोडीशी कमी असते. आणि गॉसिपिकची जी गोष्ट आहे किंवा स्त्री तत्वाची जी गोष्ट आहे ती सर्वात जास्त पुनर्वसू नक्षत्रामध्ये दिसेल. देवभक्त असतात आणि धार्मिक आध्यात्मिक जो भाव असतो तो भरपूर असतो. घरातल्या व्यक्तींचा प्रभाव किंवा चालीरीतींचा जो प्रभाव असतो हा जबरदस्त यांच्यामध्ये दिसून येतो. मेहनती असतात, मात्र निर्णय क्षमता थोडीशी कमी असते. दुसरे जे नक्षत्र आहे ते पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात यांच्यामध्ये जो एक जबाबदारी घेण्याचा जो भाव असतो तो खूप चांगला असतो. मॅच्युरिटी लेवल खूपच चांगले असते. अंडरस्टँडिंग लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येत असते. अत्यंत मेहनती असतात. लक्षात द्या, कधी कधी तर संपूर्ण घराची जबाबदारी पुढे घेऊन जाण्यासाठी लागणारी जी ताकद आहे, जी ऊर्जा आहे ती यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे दिसून येते. आणि तरीसुद्धा कूल अँड कलेक्ट, शांत असतात, समर्पित असतात आणि त्यांना स्वतःच्या लिमिटेशन्स, मर्यादा खूप चांगल्या प्रकारे ठाऊक असतात. आणि अशा प्रकारे संपूर्ण स्त्रीमध्ये बसणारी, मर्यादित असणारी अशा प्रकारचं हे नक्षत्र आहे पुष्य नक्षत्राच्या स्त्रिया. तिसरं जे नक्षत्र आहे ते आश्लेषा नक्षत्र. आश्लेषा नक्षत्राचे जे स्त्रिया असतात थोड्याशा चुळबुळ करणाऱ्या असतात. छोट्या छोट्या गोष्टीचं स्ट्रेस टेन्शन लवकर घेणं आणि छोट्या छोट्या गोष्टींनी आकांडतांड वगैरे करणं, हा जो भाग आहे हा भाग आश्लेषा नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतो. आणि आश्लेषा नक्षत्राच्या स्त्रियांना कधी कधी आईचं सुख कमी मिळणं किंवा आईचे मतं न पटणं, न जमणं किंवा आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, खास करून गायनॅक कॉम्प्लिकेशन ज्याला आपण म्हणतो, स्त्रियांच्या संदर्भातले विकार हे थोडेसे जास्त होण्याची शक्यता असते. मात्र परिस्थितीशी झगडून जाणारे हे नक्षत्र आहे. या नक्षत्र तसं बघितलं तर अतिशय शांत असतं. म्हणजे ज्यावेळेस ते मेहनत करतं किंवा ज्यावेळेस परिस्थितीशी संघर्ष करतं त्यावेळेस वर करणे तुम्हाला समजणार नाही की हे किती संघर्षशील आहे. यांच्यामध्ये दमखम खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येतं. आणि बऱ्याच वेळेस यांच्यासाठी ज्या गोष्टी असतात त्या थोड्याशा वेगळ्या असतात, विरोधाभासी असतात. त्याच्यामुळे जीवनाची किंवा आयुष्याशी किंवा जीवनाशी 2 हात पुढे करून जाण्याची तयारी किंवा तशाच प्रकारचे यांचं एकंदरीत दिसून येतं. संपूर्ण जो गुण आहे तो त्यांच्यामध्ये तसा दिसून येतो. एकंदरीत तुम्हाला समजलं असेल की कर्क राशीची जी स्त्री आहे ही कशा प्रकारची असते. आता आपण थोडीशी चर्चा करू की मिथुन राशीचे पुरुष आणि कर्क राशीची स्त्री जर का परस्पर रिलेशनशिपमध्ये असेल तर लक्षात घ्या, बरेचसे असे जे गुण आहेत हे दोघांना पूरक कशा प्रकारचे आहेत. म्हणजे बोलणं, वागणं, दुसऱ्याला मदत करणं किंवा दुसऱ्याचा मान ठेवणं, हा जो भाग आहे हा भाग खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. अर्थात काही अशा गोष्टी आहेत की थोड्याशा वेगळ्याच सुद्धा आहे. मिथुन राशीचे पुरुष असतात हे थोडेसे खर्चिक असतात आणि ही गोष्ट
कर्क राशीच्या स्त्रीला आवडत नाही. ही गोष्ट थोडीशी महत्त्व होणार आहे. कर्क राशीची जी स्त्री जी कमिटमेंट मागते, लक्षात घ्या, कर्क राशीची जी स्त्री आहे ही नेहमी पुरुषाचा थोडासा विचार करते. तर कमिटमेंट त्यांच्याकडून मागितली तर त्यांनी मिथुन राशीचा पुरुष आहे हा कमिटमेंट देताना, म्हणजे कमिटमेंट म्हणजे निर्णय क्षमता आली, तर निर्णय क्षमता यांची थोडी कमीच असते मुळामध्ये, त्याच्यामुळे कमिटमेंट ही लवकर देत नाही. त्यामुळे सुद्धा यांच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन राशीचे जे पुरुष असतात यांचा मित्र परिवाराचा गोतावळा हा थोडासा जास्त असतो आणि मित्रांकडे थोडंसं जास्त लक्ष असतं. कधी त्याच्यामध्ये मैत्रिणीसुद्धा असतं, मग त्यांच्याशी सुद्धा बोलणं होतं. अर्थात ही गोष्ट जी आहे ही कर्क राशीच्या स्त्रीला आवडणारी नाही, मानवत नाही, कारण ती त्या बाबतीत पॉझिटिव्ह असते, लक्षात घ्या, इमोशनल असते. तर या गोष्टीला सुद्धा जी गोष्ट आहे तुमच्यासाठी थोडीशी कॉम्प्लिकेटेड होऊ शकते. अर्थात या ज्या गोष्टी आहेत, 2-3 गोष्टी आहेत, त्यावर तुम्ही अंमल करू शकता. गोष्टी तुम्ही तुमच्या लक्षात आल्या किंवा सुरुवातीपासून जर का तुम्ही त्याच्यावरती काम केलं तर अर्थातच तुमच्या दोघांमध्ये ब्रेकअपची जी संभावना आहे ती जवळजवळ संपते. अर्थात या व्यतिरिक्त जर का काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असतील तर तुम्हाला तुमची जी कुंडली ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल, कारण आत्तापर्यंत आपण ज्या काही गोष्टी बघितल्या त्या फक्त आणि फक्त चंद्र राशीवरून होत्या. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्र व्यतिरिक्त बाकी 11 ग्रह सुद्धा असतात, ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रात असतात आणि त्याचे वेगवेगळे परिणाम सुद्धा होऊ शकतात. तर तुमची जी कुंडली आहे कुंडली अगदी डिटेलमध्ये पाहिल्यानंतर त्या संदर्भात मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचे पुरुष आणि कर्क राशीची स्त्री जर का परस्पर रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांचं जे रिलेशनशिप आहे हे कशा प्रकारे पुढे जाईल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.